फक्त खीव येते ते दीपकबाईंची. मला वाटलं होतं श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक असलेलं दैवत सत्य साईबाबा आम्ही पण पुजतो. दररोज पूजेच्या वेळेला 11 वेळेला साईबाबांचा जप करतो. 11 वेळेला गगनगिरी महाराजांचा जप करतो दररोज. न चुकता माझी पूजा एक अर्धा तास असते. पण दीपकबाईंवर एवढी आपत्ती येईल काय राहून देतो त्यांच्या कुंडलीमध्ये बसले मला माहिती नाही बाबा. कधीतरी एकदा यज्ञ घाला आणि त्यांना सद्बुद्धी मिळो अशी आपण प्रार्थना करूया. अरे काल परवापर्यंत हा रिपोर्ट नारायण राणेंचा रिपोर्ट आहे म्हणून सातत्याने आरोप करणारे दीपकबाई केसरकर तो रिपोर्ट त्या जॉनच्या ताब्यातून काढून घ्या आणि सरकारचा जमा करा ही मागणी करणारे दीपकबाई मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंकडे तुम्ही केली होती. आणि मग आज विकासाचं महामेरू म्हणजे नारायण राणे स्वप्न पडलं दीपकबाईंना एका रात्रीत काय विभूतीचा चमत्कार. एका रात्रीत काल परवापर्यंत दहशतवादी असणारे काल परवापर्यंत दादागिरी म्हणजे नारायण राणे असं समीकरण मांडणारे आज नारायण राणेंसाठी दीपकबाई व्हॅनिटी व्हॅन घेऊन पुढे. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे ज्या गाडीमध्ये बसून पिक्चर नाटक करणाऱ्या त्या अभिनेते अभिनेत्री ज्या गाडीचा वापर करतात ना त्या गाडीचा वापर आता दीपकबाई आणि नारायण राणे एकत्रित करणार हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव बाबांनो.